हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राष्ट्रीय आणि इतर पुरस्कार. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. जरी हा पुरस्कार प्रायव्हेट असला तरी आयोगाने याच्या अगोदर या पुरस्काराविषयी प्रश्न विचारलेले आहेत. कुठला पुरस्कार आहे तो? इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार 2022. हा पुरस्कार थोडा लेट दिला जातोय, त्यामुळे आयोगाने इथं 2023 जरी शब्द टाकला तरी 2022चेच विनर त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचे आहेत. ओके, सो बेसिकली या पुरस्काराला स्टेट फॉर्ममध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार या नावानं देखील ओळखलं जातं. सो पूर्ण नाव न देता आयोग तुम्हाला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देऊ शकतं. सो हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर कोविड-19चे जे काही फायटर्स आहेत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, ओके, सो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो एक मेडिकल असोसिएशन आहे आणि जी काही तुमचे जे काही नर्सेस असतात त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एक संस्था काम करते, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो बेसिकली कोविड-19च्या सिच्युएशन्समध्ये यांनी फ्रंट लाईनवर काम करून त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचे प्राण वाचवलेले होते. म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया यांना कोविड-19 योद्ध्यांचे प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. हमीद अन्सारी जे देशाचे माजी उपराष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्काराचा स्वीकार कोणी केला तर डॉक्टर शरद कुमार अग्रवाल IMA चे अध्यक्ष म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि डॉक्टर रॉय के जॉर्ज TNAI चे अध्यक्ष आहेत, त्यांनी हा पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. 1986 पासून हा पुरस्कार दिला जातो. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार दरवर्षी त्या ठिकाणी दिला जातो. पहिला पुरस्कार पार्लिमेंटरियन फॉर ग्लोबल ॲक्शन यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. 2019 मध्ये हा पुरस्कार सर डेव्हिड ॲटनबरो यांना देण्यात आला आणि 2021 मध्ये हा पुरस्कार प्रथम नावाच्या संस्थांना देण्यात आला. ही एक NGO त्या ठिकाणी आहे आणि या वर्षीचा पुरस्कार 2 संस्थांना देण्यात आलेला आहे. चांगलं लक्षात ठेवायचं आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया. ओके, चलो नंतर JCB साहित्य पुरस्कार, एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. सो हा पुरस्कार जो दिलेला आहे तो मिळालेला आहे त्या ठिकाणी पेरुमल मुरुगन यांना. हे एक तमिळ भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन जननी कन्नन यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि पुस्तक कुठलं आहे? फायरबर्ड. जर तुम्हाला प्रश्न विचारला की JCB साहित्य पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे तर पेरुमल मुरुगन यांना त्या ठिकाणी आहे. ओके, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं फायर्ड बर्ड या इंग्रजीमध्ये पुस्तकाचं त्या ठिकाणी अनुवाद त्या ठिकाणी केलेला होता जननी कन्नन यांना. सो इंग्रजी किंवा इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या साहित्यासाठी भारतीय लेखकाला आपल्या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. सो बेसिकली हा पुरस्कार कोणाला दिला जातो? मूळ इंग्रजी भाषेतलं साहित्य किंवा इंग्रजीमध्ये अनुवादित झालेलं जे साहित्य आहे त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो आणि बेसिकली हा पुरस्कार फक्त भारतीय लेखकांना त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळं JCB साहित्य पुरस्कार म्हटल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये पेरुमल मुरुगन यांचं नाव शोधायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पुस्तकाचं नाव पण शोधायचं आहे. फायर्ड बर्ड नावाचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. इथं पुस्तकाचं नाव पण फोटो पण मी त्या ठिकाणी टाकलेला आहे. ओके, नंतर आहे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023. ओके, सो बेसिकली ज्या काही गायी आहेत, म्हशी आहेत, जे काही देशी वंश आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील, संस्था असतील, त्यांना सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. सो केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. निमित्त काय आहे तर दरवर्षी 26 नोव्हेंबर हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस असतो, ज्यांनी भारतामध्ये ऑपरेशन फ्लड राबवलं, ज्याच्या माध्यमातून दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवण्यात आलं. सो 26 नोव्हेंबर या दिवशी त्या ठिकाणी या गोपालरत्न पुरस्कारांची घोषणा केली जाते. पुरस्काराची कॅटेगरी फार मोठी आहे म्हणून आपण डिटेलमध्ये घेत नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा गोपालरत्न पुरस्कार त्या ठिकाणी कुणाकडून दिले जातात? केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री. ओके, नंतर स्थानिक जनावरांच्या संगोपनात गुंतलेले शेतकरी, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी जे काही टेक्निशियन काम करतात ते, सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा गोपालरत्न पुरस्कार दिला जातो. सो बेसिकली त्या ठिकाणी जे काही देशी गायी वंश आहेत, म्हशी आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या वाढीसाठी, संवर्धनासाठी प्रयत्न करणारे जे काही शेतकरी आहेत, तंत्रज्ञ आहेत, सहकारी संस्था आहेत, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. सो बेसिकली त्या ठिकाणी त्याची कॅटेगरी आहे तीन कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात. देशी गायी आणि म्हशींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक जे काही शेतकरी आहेत, जे अशा प्रकारे देशी गायी आणि म्हशीचं संगोपन करतात, त्यांना पुरस्कार दिला जातो. नंतर डेअरी, सहकारी दूध उत्पादक कंपनी किंवा डेअरी शेतकरी उत्पादक संस्था, ओके, यांना हा पुरस्कार दिला जातो. सर्वोत्कृष्ट
कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निशियन जे आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. सो शेतकरी सहकारी संस्था ज्या दुधाशी संबंधित आहे आणि काही टेक्निशियन यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दरवर्षी दिला जातो. नंतर आपण काही महत्त्वाचे इतर पुरस्कार बघणार आहोत जे आपल्याला वन लाइनरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. ओके, पहिला पुरस्कार आहे, वेगळाच आहे पुरस्काराचं नाव. आतापर्यंत मी पुरस्कार त्या ठिकाणी हा वाचलाच नव्हता कारण पहिलीच एडिशन त्या ठिकाणी आहे. पुरस्काराचं नाव आहे लाईफ टाईम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड. ओके, हा डिस्टर्बिंग नावाचा शब्द का टाकला हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु भारतीय वंशाचे एक ब्रिटिश लेखक आहे, त्यांचं नाव आहे सलमान रश्दी, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो पहिला लाईफ टाईम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड नावाचा पुरस्कार सलमान रश्दी यांना आहे. नंतर ग्लोबल टीचर अवॉर्ड किंवा जागतिक शिक्षक पुरस्कार जो आहे तो भारतातल्या ओडिशा राज्यातल्या दीप नारायण नायक यांना मिळालेला आहे. ओके, सो ग्लोबल टीचर अवॉर्ड दीपक नारायण नायक ओडिशा राज्यातले शिक्षक आहेत. नंतर परोपकार, ओके, म्हणजे आपण त्याला फिलॉन्थ्रॉपी म्हणू शकतो, आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जे काही महत्त्वाच्या खाजगी कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत असतात तर त्यांच्यावर एक सामाजिक जबाबदारी टाकलेली आहे की तुमचा जो काही नफा आहे तो नफा तुम्ही काही सामाजिक कार्यासाठी खर्च करा. सो परोपकार आणि सामाजिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड तो मिळालेला आहे नीता अंबानी यांना. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना हा ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड मिळालेला आहे. नंतर आहे कॅनडाचा गव्हर्नर जनरल साहित्य पुरस्कार, तो मिळालेला आहे अनुजा व्हर्गीस यांना. क्रिसॅलिस नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार भारताच्या RBIला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला आहे. नंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर म्हणून एका बंगळुरू शहरातल्या एका लहान मुलाला मिळालं आहे, त्याचं नाव आहे विहान तल्या विकास. ओके, असं त्याचं नाव आहे. 8-10 वर्षाचा हा मुलगा आहे, त्याला हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर रोहिणी नय्यर पुरस्कार जो आहे तो दीनानाथ राजपूत यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 8वा पुरस्कार जो अतिशय महत्त्वाचा आहे, जो काही गोवा राज्य आहे त्या गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर पर्रिकर यांच्या नावानं एक पुरस्कार सुरू केला, त्याचं नाव आहे डॉक्टर मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार. सो 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात की डॉक्टर मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कोणत्या राज्याचा आहे, तर तो आहे गोवा. आणि दुसरा पुरस्कार विचारला जाऊ शकतो तो कोणाला मिळालेला आहे, डॉक्टर मथवराज, इस्रोचं जे काही UR राव उपग्रह केंद्र आहे तिथील ते शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आहे. सो गोवा सरकारचा पहिला डॉक्टर मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार मथवराज यांना मिळालेला आहे. नंतर बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन म्हणून उधमपूर मिलिटरी स्टेशनची निवड करण्यात आलेली आहे. ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड म्हणजेच पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारं सर्वोत्कृष्ट राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे, त्या ठिकाणी केरळ. नंतर आहे स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार, एका राज्याच्या महामंडळाच्या योजनेला हा पुरस्कार मिळालेला आहे, त्याचं नाव आहे सारिगे सुरक्षा विमा योजना. कर्नाटक राज्य रस्ते महामंडळ जे आहे त्यांनी ही योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नंतर यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार, हा जरी पुरस्कार प्रायव्हेट असला तरी पूर्वी आयोग याच्यावरती प्रश्न विचारायचं. सो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे आहे नाशिकमधलं त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो, तो मिळालेला आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे, इथं पण पुरस्कारामध्ये नाव यशवंत आहे आणि पुरस्कार विजेत्या व्यक्तीचं पण नाव यशवंत वरून आहे. सो यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर यशवंत मनोहर यांना आहे. गदिमा म्हणजे ग दि माडगुळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. सानिया यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, ज्या एक ज्येष्ठ लेखिका आणि कादंबरीकार त्या ठिकाणी आहे. ओके, येस, इतर पुरस्कार एवढेच त्या ठिकाणी आहे. आता आपण क्विक रिव्हिजन बघूयात. ओके, काय काय शिकलोय आपण त्या ठिकाणी. पहिला पुरस्कार जो बघितला तो अतिशय महत्त्वाचा आहे, खाजगी पुरस्कार आहे. इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार. इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया कोविड-19 युद्धांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना पुरस्कार हमीद अन्सारी यांच्या वतीनं देण्यात आला. 1986 पासून इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार दिला जातो. 19वा पुरस्कार सर डेव्हिड ॲटनबरो, 21चा पुरस्कार प्रथम नावाच्या NGOला त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. JCB साहित्य पुरस्कार पेरुमल मुरुगन यांना देण्यात आलेला आहे. फायरबर्ड हे जे काही पुस्तक आहे त्याचं ट्रान्सलेशन जननी कन्नन या ठिकाणी केलेलं होतं. सो पेरुमल मुरुगन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार जो दिलेला आहे तो केंद्रीय मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाकडून निमित्त आहे 26 नोव्हेंबर जो जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. बेसिकली जे काही देशी वंशांच्या गायी म्हशी आहेत त्यांचं संवर्धन करणारे
तुमचे जे काही शेतकरी आहेत किंवा संबंधित सहकारी संस्था आहेत किंवा जे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातात. कॅटेगरीमध्ये पण आपण तेच त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, इतर पुरस्कारामध्ये अतिशय महत्त्वाचे पुरस्कार सांगेल. पहिला पुरस्कार जो स्टार केला आहे जो महत्त्वाचा आहे, पहिला लाईफ टाईम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड जो आहे तो सलमान रश्दी यांना. नंतर जागतिक शिक्षक पुरस्कार दीप नारायण नायक यांना ओडिशाचे आहेत. नंतर परोपकार आणि कॉर्पोरेट सोशल जबाबदारीसाठीचा ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड नीता अंबानी यांना त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर त्या ठिकाणी गोवा सरकारचा पहिला डॉक्टर मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार डॉक्टर मथवराज यांना त्या ठिकाणी आहे. बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन उधमपूरला आहे. नंतर स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार सारिगे सुरक्षा विमा योजना जी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची आहे. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर यशवंत मनोहर यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.